स्मार्ट अहमदनगर न्यूज। 9 जून 2024 रोजी अकोला जिल्ह्यातील घर टॅक्स, न टॅक्स विभागाचा टॅक्स विविध कर वसूल करणारी स्वाती इंडस्ट्रीमध्ये 15 ते 16 कामगारांना पगार मागितला म्हणून कुठलीही नोटीस न देता कामावरून काढून टाकले। कामगारांचं शोषण करणाऱ्या टॅक्स विभाग कंपनीला दिला आम्ही जबर दणका। लाखो करोड रुपये टॅक्स वसूल करणारे हे कामगार आज पगारापासून वंचित आहेत। यांना पीएफ 6 महिने भेटत नाही, पगार मागितला तर देत नाहीत, काम करून घेतात, मूळ पगारही त्यांना भेटत नाही, पगार मागितला तर कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या देतात। कामगारांचा कष्टाचा पैसा पीएफ कामगारांना भेटलाच पाहिजे। ये हुकुमशाही नहीं चलेगी। 16-17 कामगार कामावरून कमी करणे म्हणजे 16-17 घरं उद्ध्वस्त करणे आहेत। याला कोण जिम्मेदार आहे? अकोला जिल्ह्यात ठरवून दिलेल्या टॅक्सपेक्षाही हे टॅक्स कंपनी दुप्पट टॅक्स कर वसूल करत आहे। याला कोण जिम्मेदार आहे? या टॅक्स वसूल करणाऱ्या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे। याला कोण जबाबदार आहे? टॅक्स विभागाचा पैसा खाण्यात कोण सामील आहेत? कोणते कोणते राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेत आहेत का? सगळा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणणार आणि जनतेची, सर्वसामान्य माणसाची ही लूट मी थांबवणार। अकोला जिल्ह्यातल्या सामान्य माणसाचा 1 रुपया कोणी खाऊ देणार नाही। तसेच तात्काळ हा भ्रष्टाचार बंद करा हा इशारा देतो। अकोला जिल्ह्यातील महानगरपालिकेने टॅक्स वसूल करण्याचा कॉन्ट्रॅक्ट प्रायव्हेट कंपनीला दिला। ही कंपनी मूळ झारखंडची कंपनी आहे। महाराष्ट्रात, विदर्भात येऊन ही कंपनी मराठी माणसावर अन्याय अत्याचार करून हुकुमशाही पद्धतीने वागत आहे। याला जिम्मेदार कोण आहे? कोणता राजकीय पक्ष आणि कोण कोण या कंपनीला पाठीशी घालण्याचे काम करत आहे? हा सगळा खुलासा झाला पाहिजे। पहिले प्राधान्य हे मराठी माणसाला असले पाहिजे। दुसऱ्या राज्याची येऊन मराठी माणसावर अधिकार गाजवत असतील, कामावरून काढून टाकत असतील तर आम्ही त्यांना धमके दिल्याशिवाय राहणार नाही। प्रत्येक कामगाराला त्याचं मूळ वेतन पीएफ भेटलाच पाहिजे। कामगारांच्या पगारात भ्रष्टाचार होता कामा नाही, अन्यथा मोठा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि कामगारांना पुन्हा कामावर रुजू करा ही मागणी करतो। सम्राट अशोक सेना, महाराष्ट्र राज्य, आकाश दादा शिरसाट। कोणत्याही कष्ट करणाऱ्या गोरगरीब कामगारांवर अन्याय झाला तर संपर्क करा। माझा फोन नंबर 76 65 75 51 68। महाराष्ट्रात पहिला हक्क मराठी माणसाचा, बाकीचे नंतर। अकोला बचाव, कंपनी भगाव। उपसंपादक शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। अकोला जिल्ह्यात महानगरपालिका अंडरमध्ये हद्दीत येणारी स्वाती इंडस्ट्री या कंपनीमध्ये 70 ते 80 कामगार या ठिकाणी काम करतात। आज अचानक 10 ते 15 कामगारांना काहीही नोटीस नसताना कामावरून काढले आणि हे कामावरून काढत असताना आज मी या ठिकाणी मागणी केली की एकाही कामगारांना कोणीही जरी कामावरून काढीन तर मोठा परिणाम वाईट झाल्याशिवाय राहणार नाही। हे कंपनी मूळ झारखंडची कंपनी आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आज मराठी माणसाला या ठिकाणी काम करण्यापासून वंचित ठेवायचं काम या ठिकाणी चालू आहे। मोठा भ्रष्टाचार या कंपनीत आज होताना आपल्याला दिसत आहे। हे कामगार घरोघरी जाऊन टॅक्स गोळा करून, दुकानाचा टॅक्स गोळा करून, नळ टॅक्स गोळा करून या कंपनीच्या हवाली लाखो करोडो रुपये देतात, पण तरी सुद्धा या कामगारांचे पगार आज वेळेवर होत नाहीत। 3-3 महिने या कामगारांना पगार दिला जात नाही, यांना पीएफ दिला जात नाही। मोठा यात भ्रष्टाचार आज अकोला जिल्ह्यात होत आहे। आम्ही अकोल्याकर वासियांना आम्ही जागृत व्हा हा इशारा करतो की मोठा भ्रष्टाचार आज टॅक्स विभागात चालू आहे। आज प्रत्येक घराला दुप्पट टॅक्स वाढून आलं तरी सुद्धा आम्हाला यावर कोणी जबाब द्यायला तयार नाही। यात नेमकं कोणते राजकीय पक्ष यात आपली पोळी भाजत आहे हे सुद्धा आज मोठी आपण सगळ्यांनी माहिती करून घेतली पाहिजे आणि हा भ्रष्टाचार आपण उघडकास केला पाहिजे। हे कामगार
दिवस रात्र या ठिकाणी काम करून या कामगारांना यांच्या स्वतःच्या हक्काची सुद्धा यायला मजुरी भेटत नाही, पगार भेटत नाही। 2-2, 3-3 महिने यांना काम करावं लागते, पगार भेटत नाही आणि लाखो रुपये हे गोळा करून या कंपनीच्या घशात टाकतात। नेमका हा पैसा कुठे जाते याचा अकोला जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या हद्दीत येत असणारे पश्चिम झोन या ठिकाणी स्वाती इंडस्ट्री या ठिकाणी 80 ते 90 कामगार या ठिकाणी आज काम करतात। परंतु काही नोटीस नसताना 15 ते 16 कामगारांना आज कामावरून काढले। काही कारण नसताना या कामगारांना कामावून काढले। दुसरी गोष्ट की या कामगारांना वेळेवर पगार दिला जात नाही, यांचा पीएफ वेळेवर होत नाही। हे कामगार लाखो करोडो रुपये या ठिकाणी टॅक्स गोळा करून या कंपनीच्या घशात टाकतात, परंतु हा कंपनीचा पैसा नेमका जाते कुठे आणि या कामगारांना वेळेवर पगार का होत नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे। म्हणून आम्ही आज या कंपनीत थेट आलो आणि कामगारांना तुम्ही का काढलं यावर आज आम्ही कंपनीच्या सर्व मालकांना आम्ही धाऱ्यावर धरले। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की कोणाही कामगारांना आम्ही कामावरून काढलं नाही, परंतु आज महत्वाचा प्रश्न हेच आहे की या कामगारांना त्यांचा वेळेवर पगार झाला पाहिजे। कामगारांना वेळेवर त्यांना जे काही आज त्यांचं हे हक्काची मजुरी आहे ते भेटली पाहिजे, हेच आम्ही मागणी करतो। अन्यथा मोठं तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा इशारा देतो। आणि तात्काळ सगळं अकोला जिल्ह्यातील सगळ्यांनी या गोष्टीवर दखल घेऊन हा मोठा भ्रष्टाचार आज उघडकीस आणला पाहिजे, हेच या माध्यमातून आवाहन करतो। जय महाराष्ट्र। स्मार्ट अहमदनगर न्यूज।